टेक्नॉलॉजीमध्ये युवा पिढीने काम करावं या दृष्टीने आणखी नव्या योजना आणल्या जातील. In the past 4 years, resulting in huge multiplier impact on economic growth and employment creation, the outlay for the next year is being increased by 11.1% to 11,11,111. गेल्या काही वर्षातल्या योजनांचा खूप फायदा होताना दिसतोय आणि म्हणूनच 11.1% या तंत्रज्ञान आधारित योजनांचा मध्ये असलेला पैसा वाढवला जातोय आणि तो पैसा असणारे 11,11,000 कोटी. Corridor programs will be implemented. These are energy, mineral and cement corridor. Number 2, तीन महत्त्वाचे कॉरिडॉर्स आहेत जे कार्यान्वित केले जातील. ते आहेत एनर्जी, मिनरल आणि सिमेंट कॉरिडॉर. हे तीनही उद्योग जे आहेत त्या उद्योगांना चालना मिळावी, त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या दूर व्हाव्या याच्यासाठी. They will improve logistics efficiency and reduce cost. हे कॉरिडॉर्स निर्माण केल्यामुळे या तीनही संबंधित जे उद्योग आहेत त्यांना जे लॉजिस्टिक प्रवासाचा खर्च येतो तो कमी होईल आणि त्यांचा फायदा सुद्धा होईल. Safety and higher travel speed for passengers. Together with dedicated freight corridors, these 3 economic corridor programs will accelerate our GDP growth and reduce फ्रेट कॉरिडॉर आणि आता सांगितलेले हे जे 3 कॉरिडॉर आहेत या चारीच्या माध्यमातून आपली जी आर्थिक विकासाची गती आहे ती वाढवण्यास मदत होईल. Will be converted to Vande Bharat standards to enhance safety. सध्या धावणाऱ्या अनेक ट्रेन्स ज्या आहेत त्या वंदे भारतच्या स्टँडर्डच्या वंदे भारत सारख्या ट्रेन्स म्हणून बदलल्या जातील. Aviation sector has been galvanized in the past 10 years. Number of airports have doubled to 149. एव्हिएशन सेक्टरकडे सुद्धा गेल्या 10 वर्षात खूप लक्ष दिलंय. विमानतळांची संख्या दुप्पट झाली आहे आणि आता 149 विमानतळ आहेत. Has been widespread. 517 new routes are carrying 1.3 crore passengers. गेल्या कालावधीमध्ये 517 नवीन एअर रूट्स कार्यान्वित झालेले आहेत. Indian carriers have proactively placed orders for over 1,000 new aircrafts. आपले जे इंडियन एअर कॅरियर्स आहेत म्हणजे भारतीय कंपन्या आहेत, विमान कंपन्या, त्यांनी गेल्या कालावधीमध्ये 1000 नवीन विमानं विकत घेतली आणि ती आपल्या रोजचे जे उड्डाण आहे त्यात समाविष्ट करून घेतली. Middle class and rapid urbanization is taking place. Metro rail and Namo Bharat can be the catalyst for the required urban transformation. Expansion of these systems will be supported in large cities. मध्यम वर्ग मोठ्या संख्येने वाढताना दिसतोय आणि त्यांचा जे रोजचा प्रवास आहे तो चांगला व्हावा याच्या दृष्टीने मेट्रोचं जाळं वाढवणं खूप आवश्यक आहे शहरांमध्ये आणि त्याची कामं सुद्धा येत्या कालावधीमध्ये घेतली जातील. Viability gap funding will be provided for harnessing offshore wind energy potential for initial capacity of 1 gigawatt. Coal gasification and liquefaction capacity of 100 metric tons will be set up by 2030. This will also help in reducing imports of natural gas, methanol. कोल गॅसिफिकेशनचं जे काम आहे ते सुद्धा येत्या कालावधीमध्ये हाती घेतलं जाईल ज्यामुळे आपल्याला जो नॅचरल गॅस घ्यावा लागतो त्याची आवश्यकता जी आहे ती लवकरात लवकर कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. Financial assistance will be provided for procurement of biomass